चंद्रनाथ रथ हत्येप्रकरणी मोठा खुलासा। हल्लेखोरांनी कार अडवून केला बेछूट गोळीबार। हत्येसाठी ऑस्ट्रिया मेड रिव्हॉल्व्हरचा वापर। हल्लेखोरांची कार जप्त। पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। डोक्यात, छातीत आणि पोटात गोळी लागल्यानं चंद्रनाथ रथ जागीच ठार। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप। अभिषेक बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांकडून हत्या, भाजपचा दावा। भाजपच्या आरोपांना खळबळ। 9 मे रोजी कोलकातामध्ये होणार बंगालच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। सुवेंदू अधिकारी बंगालचे मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता। विजय थलपतीच्या सत्ता स्थापनेच्या मार्गात अडचणी। राज्यपालांनी बहुमताचा आकडा सादर करण्यास सांगितलं, तर सत्तेसाठी द्रमुक आणि एआयडीएमके एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण। नेस्को प्रकरणात आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड। एमडीएमए गोळ्यांचा थेट युरोपमधून पुरवठा। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार, धर्मांतर प्रकरणात निदा खानचा सहभाग निष्पन्न। धार्मिक भावना दुखावल्याचा तसंच धमकावल्याचा निदा खानवर आरोप। नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे पोलिसांनी अनेकांचे नोंदवले जबाब। भोंदूखराचे जमीन व्यवहारातील साक्षीदारांवरच आरोप। अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली, तर व्यवहार पूर्णपणे कायदेशीर। खरातचा चौकशी दरम्यान पोलिसांसमोर बनाव। भोंदू अशोक खराच्या बँकेतील घबाड लागलं। ईडीच्या हाती बँक लॉकरमधून सोनं, चांदी आणि अमेरिकन डॉलर जप्त। नेस्को ड्रग्ज प्रकरणात महेश खेमलानी आणि आयुष साहित्य मुख्य आरोपी। महेश खेमलानी आयुषला विक्रीसाठी ड्रग्ज पुरवत असल्याचा अंदाज। आंतरराष्ट्रीय सिंडिकेट समोर येण्याची शक्यता। भोंदू खराच्या जमीन व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी करतात। या चौकशी दरम्यान खरातनं साक्षीदारांवरच उलट आरोप केलेत। आपल्याला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली असा बचाव खरातनं या चौकशी दरम्यान केलाय। शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर असून तो सावकारी करण्यासाठी केला नाही असं खरातनं सांगितलंय। मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो, ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले असा दावाही खरातनं केलाय। काल 5 तासांपेक्षा अधिक वेळ भोंदू खराची चौकशी करण्यात आली। जमीन व्यवहारातील साक्षीदार प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी, सचिन वाणी या साक्षीदारांची आता चौकशी होणार आहे। या शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके हे देखील या व्यवहारात असल्याची माहिती भोंदू खरातनं दिलेली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडे। हरीश, या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता तर उलट खरातनंच आरोप केले असं समोर आलंय। नक्कीच प्रियंका, आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये शेतकऱ्याने या भोंदूवरती सावकारी आणि जमिनीमध्ये त्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलेला होता आणि ज्यामध्ये हा भोंदू गेल्या 2 दिवसापासून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे। काल जवळपास 5 तास त्याच्याकडनं या व्यवहारासंदर्भातली माहिती पोलिसांनी घेतली, तर त्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की हा जो जमिनीचा व्यवहार केला गेला हा संपूर्णपणे कायदेशीर आहे। मी ही जमीन घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तर ते माझ्याकडे आले होते आणि त्यांच्या समवेत काही जण होते। त्यांनी मला सांगितलं की आम्हाला ही जमीन द्यायची आहे आणि त्यातनं हा जमिनीचा व्यवहार झालाय। कुठेही मी त्यांची फसवणूक केली नाही असं त्याचं म्हणणं आहे। त्यामध्ये अनेक जण साक्षीदार देखील आहेत, ज्यामध्ये प्रभाकर गुंजाळ असतील, भाऊसाहेब चौधरी असतील, सचिन वाणी असतील, यांची देखील चौकशी होणार आहे। तर जे मयत जितेंद्र शेळके आहेत यांचे बंधू महेंद्र शेळके
हे देखील व्यवहाराला उपस्थित असल्याचं या बोंधूचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी होणार आहे. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर हा बोंधू जरी म्हणत असला की हा व्यवहार सगळा कायदेशीर आहे, तर मग याच्यामध्ये MOU म्हणजे पैसे परत दिल्यानंतर ही जमीन परत हस्तांतर करण्याचा करार हा केला गेलेला आहे. मग हा करार का केला गेला असा देखील प्रश्न आहे. कारण जमीन जर पूर्णपणे खरेदी करून घेतली गेलेली होती, तर मग पैसे पुन्हा मिळाल्यानंतर ही जमीन परत हस्तांतर करण्याचा जो करार केला गेला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण सावकारी च्या याच्यातनं हे सगळं व्यवहार झाल्याचं दिसतंय. कुठेतरी 5,52,00,000 रुपये याला दिले गेले आणि महिन्याला 2% व्याजदराने त्याच्याकडनं पैसे घेतले जात होते. हा सगळा व्यवहार अशा पद्धतीने दिसतोय. एकीकडे बोंधू सांगतोय की हे कायदेशीर आहे, मात्र दुसरीकडे संशयास्पद हा सगळा व्यवहार आहे. पोलीस त्याची चौकशी कसून करतायत. काय काय समोर येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच हरीश, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर भोंदू अशोक खरातचं कोट्यावधींचं घबाड ईडीच्या हाती आता लागलंय. खरातच्या एका बँक लॉकर मधून ईडीने कोट्यावधीची मालमत्ता जप्त केली आहे. खरातच्या बँक लॉकर मधून सोनं, चांदी आणि अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आलेत. नाशिकमधील एका बँक लॉकर मधून मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यात आल्यात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जप्तीमध्ये 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तर 1,89,00,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि 5,500 अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आलेत. नाशिकमधील विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुंबई नाका शाखेमध्ये ही जप्ती करण्यात आली. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त मालकीचं लॉकर क्रमांक 555 मध्ये ही मालमत्ता होती. अशोक खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या उपस्थितीमध्ये हे लॉकर उघडण्यात आलं. 13 एप्रिल पासून हे लॉकर एजन्सीजच्या रडारवर होतं. खरातच्या निवासस्थानी राबवलेल्या शोध मोहीम दरम्यान ईडीला लॉकरशी संबंधित कागदपत्र देखील सापडली. बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमध्ये वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यावर काही संचालक आणि सभासदांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्यावर गैरव्यवहार आणि आर्थिक गैरकारभाराचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते. आंदोलनकर्त्यांनी कारखान्यावर वाढलेल्या कर्जासह साखर चोरीचेही आरोप केलेत. मात्र हे आरोप वैयक्तिक स्वार्थातून होत असल्याचं स्पष्टीकरण वैभव नायकवडी यांनी दिले. कारखान्यामध्ये जो साखरेचा अवैध साठा आहे त्याच्याबद्दल आम्ही 4 डिसेंबर 2025ला RJDमध्ये तक्रार दाखल केलेली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने RJD विभागाने जी चौकशी केली त्याचा अहवाल एप्रिल महिन्यामध्ये आला आणि त्या अहवालामध्ये क्लिअरली त्यांनी नमूद केलेलं आहे की साखर साधारणतः 16,000 क्विंटलच्या आसपास साखर साठा एक्सिस आहे आणि तो रेकॉर्डवर कुठेही नाही आणि त्याबद्दलच आमचं आंदोलन आहे. गेल्या 10 वर्षात याच पद्धतीनं चेअरमन आणि चीफ केमिस्ट यांनी संगनमतानं जवळपास 170 कोटी रुपयाच्या आसपासची साखर रिकव्हरी कमी दाखवून इलिगल पद्धतीनं बाहेर काढलेली आहे. ह्या कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका आजपर्यंत ठेवली. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपण दर देऊ शकतो हे या कारखान्यानं सिद्ध करून दाखवलं. ह्या कारखान्यामार्फत अण्णांनी पाणी चळवळ असेल, धरणग्रस्तांच्या चळवळी असतील, दीनदलित असतील, सर्व छोट्या मोठ्या घटकांना न्याय द्यायची भूमिका ह्या ठिकाणी ठेवली. आणि ही इतकी चांगली परिस्थिती असतानासुद्धा विद्यमान चेअरमननी ह्या ठिकाणी 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कारखान्याचं 100 कोटीच्या पुढं ठेवी होत्या त्या कारखान्यावर 400 कोटीच्या पुढं नेऊन कर्ज ठेवलं.